राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा, सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। आयुर्वेदा प्रसारक मंडळ संचालित आयुर्वेद महाविद्यालय शिव मुंबई येथे मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी व्हाईट कोट सेरेमनी हा घेण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी नवीन विद्यार्थ्यांनी व्हाईट कोट व टेथोस्कोपचे वितरण करण्यात आले। हे वितरण माननीय प्राचार्य रविदास मोरे सर्व विदेशातील डॉक्टर मंडळी यांच्या हस्ते करण्यात आले। विद्यार्थ्यांनी शपथ ग्रहण करून आयुर्वेदिक प्रशिक्षण घेऊन आयुर्वेद वैद्यकीय सेवेत नामांकित सेवा देण्याची मानस व्यक्त केला। या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते। जागतिक कॅन्सर डेच्या निमित्त धारावीत सायन ते धारावी कॅन्सर मुक्त भारत करण्यासाठी जनजागृती रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया नक्की पहा। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, सायन। पूजा यादव from Mumbai. Swanim Garsare from Nagpur. सर्वप्रथम आज इथे सायन कॉलेजच्या ह्या आयुर्वेदिक महाविद्यालयात जो हा सेरेमनी झाला की जी नवीन स्टुडंट्स आहेत ज्यांना आज ॲप्रन अँड स्टेटोय मोठी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या खांद्यावर, गळ्यात आणि अंगावर तिन्ही बाजूने दिलेली आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन। मुझे ऐसा लगता है कि ये प्रोग्राम के बाद थोड़ा डांस होना जरूरी है। जैसे आपने गाना लगाया हुसैन तेरा तो आज यहाँ सायन कॉलेज के जो आयुर्वेद प्रसारक मंडल के जो ट्रस्टीज हैं, डॉक्टर आशानंद सावंत, डॉक्टर रंजित पुराणी, डॉक्टर मांगरीश रामेकर और उसके साथ अपने प्रिंसिपल सर जो है जिन्होंने हमें बहुत कोऑर्डिनेशन किया, मोरे सर, पाटिल सर, चुला मैडम, सुजाता मैडम, सेठ मैडम, राजेश्री मैडम, सतत मैडम आणि इथे माझ्यासमोर बसलेले गायकर वगैरे ते गेले वाटतं और स्टाफ जिन्होंने हमें अमेरिका से आए हुए जो स्टूडेंट्स हैं, अमेरिका में आयुर्वेद का प्रचार करना इजी काम नहीं है। मैं जानबूझ के हिंदी मराठी में बात कर रही हूँ क्योंकि जो स्ट्रगल हम लोग ने BMS में किया है, मेरी बैच जो आफ्टर 12th फर्स्ट बैच बॉडी के डेड बॉडी लाने के लिए भी हम लोग ने आंदोलन किए हैं क्योंकि हमारे कॉलेज में डेड बॉडी आती नहीं थी एनाटॉमी के लिए। आज जो BMS ग्रेजुएट एसोसिएशन है या तो जो नीमा है, जो भी एसोसिएशन है, इन सब लोगों ने जो स्ट्रगल किया है और जो लड़ाई लड़ी है गवर्नमेंट के साथ, उसका नतीजा है कि आप लोग को आज कुछ फ्रूट मिला है। आप लोग एनाटॉमी सीख पा रहे हैं, आप लोगों को बहुत इजीली सब चीजें मिल रही है। आज यहाँ जो आयुर्वेद साधना के फाउंडर एंड ओनर आए हैं डॉक्टर भरत वैद्य, मेरे इंटर्नशिप में मैंने एंट्री ली थी पुनर्वसु मित्तल में और इनकी इंटर्नशिप थी। उस वक्त से उन्होंने मेडिकल प्रैक्टिशनर स्टूडेंट्स प्रैक्टिशनर एसोसिएशन का उन्होंने उस वक्त वो उसकी भी स्थापना की थी और उसमें हमें एलोपैथी के बारे में कुछ भी कॉलेज में पढ़ाया नहीं जा रहा था, लेकिन एग्जाम में पूछा जा रहा था और उन्होंने उस वक्त चन्नी रोड अलग अलग जगह हम लोग स्टूडेंट एसोसिएशन एक हॉल लेते थे और वहाँ एलोपैथी का नॉलेज हम लोग लेते थे। बिकॉज अगर हमें अभी आयुर्वेद भी प्रैक्टिस करना है तभी भी हमें मॉडर्न मेडिसिन मालूम होना जरूरी है। अभी तो आपका सबका जो करिकुलम है, सिलेबस है, वो पूरा मिक्स है, आपको सब सिखाया जा रहा है टोटल, बट दैट टाइम वाज वेरी डिफिकल्ट फॉर अस। इंजेक्शन भी कैसे देते हैं ये हमारा जो प्योर आयुर्वेदिक कॉलेज में हमें पढ़ाया नहीं गया था, बट मुझे RH गवर्नमेंट हॉस्पिटल में इंटर्नशिप मिली जिसकी वजह से हम लोग सब सीख गए टोटल।
अभी आपकी ड्रीम सच्चे होने वाले हैं, पर ड्रीम के साथ स्ट्रगल भी है, और जो स्ट्रगल करेगा तो ही सक्सेस मिलेगा, ये मैं समझती हूँ। आराम से बैठ के किसी को कुछ नहीं मिलेगा। आप अगर स्ट्रगल करके इजी, मैं फर्स्ट ईयर में हूँ, मैं बहुत एंजॉय करूंगा, एंजॉय करना ही चाहिए, गैदरिंग करना ही चाहिए, गेट टुगेदर करना ही चाहिए। डांस तो मैं अभी भी करती हूँ। ओके, तो हम लोग को गाने भी गाने चाहिए। जब भी अच्छे अच्छे मेहमान आए, कुछ बोले या बहुत ज्यादा और करने चाहिए, तो आप पीछे से भी करना चाहिए। Because I did all that things. तो इसलिए आप लोगों को, लेकिन उसके साथ आपको स्टडी भी करना है। और अभी मेन प्रॉब्लम तो आपका तब होगा जब भी आप प्रैक्टिस में बैठेंगे। प्रैक्टिस में हमारे पास पेशेंस बहुत चाहिए। हम लोग को लगता है हम लोग डिग्री होल्डर निकल गए, बीएमएस हो गए, अगर किसी को एमडी करना है आगे एमडी करेंगे, एमएस करेंगे, व्हाटएवर। पर जब भी प्रैक्टिस में बैठे तभी हम लोग में सबसे डॉक्टर का मेन, वैद्य का मेन जो क्वालिटी है, दैट इज पेशेंस। सामने से पेशेंस, जब भी आप नए पेपर बैठोगे उस वक्त इतना सवाल पूछेगा, और अभी तो सबसे बड़ा गूगल डॉक्टर है, तो वो लोग सब पढ़ के आएंगे और दे विल आस्क यू सो मेनी क्वेश्चंस, दिस दैट, और उस वक्त आपका नॉलेज पूरा अपडेट चाहिए आयुर्वेद का, और आपकी अभी रिस्पॉन्सिबिलिटी भी बढ़ गई है, ऐसा मैं समझती हूँ। और मुझे मालूम है इस कॉलेज से जो जो बच्चे निकलेंगे फाइनल में एकदम बेस्ट वैद्यर्स एज वेल एज डॉक्टर्स। बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू फॉर योर फ्यूचर, और आई एम ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू, सैंड कॉलेज स्कूल टीम, for giving us and our students such a nice opportunity to see all Panchakarma department, OPD, IPD, all nursery. Thank you so much. Thank you. Jai Hind, Jai Bharat. होते हैं अपनी व्हाइट कोट सेरेमनी के लिए, और हम अपने ड्रीम्स के लिए जो अपना अगला कदम लेके जा रहे हैं उसके लिए मैंने कुछ लिखा था जो कि हिंदी लैंग्वेज में है, और मैं आपके सामने रखता हूँ कि आगाज़ किया था हमने एक ख्वाब से, आगाज़ किया था हमने एक ख्वाब से, ख्वाब जो हमने और हमारे अपनों ने देखा था, ख्वाब जो हमने और हमारे अपनों ने देखा था। रास्ते जो भी थे वो सारे अनजान से, कैसे कब मिलेगी मंजिल किसने सोचा था। वो कोचिंग की मस्ती वो पुराने यार अब दूर उन सबसे, वो कोचिंग की मस्ती वो पुराने यार अब दूर उन सबसे, और अब यहाँ से एक नया सफर अपने सपनों को जीने का, दुनिया भर की निगाहों में उम्मीद बनकर चमकने का। और अब यहाँ से एक नया सफर अपने सपनों को जीने का, दुनिया भर की निगाहों में एक उम्मीद बनकर जीने का। अपना नाम सुनना है सबकी जुबान से, हम सब डॉक्टर्स हैं, जब अच्छा काम करेंगे तो सबकी जुबान में हमारा नाम होगा, और हम सबका अपना एक ही सपना होता है कि सबकी जुबान पे हमारा नाम होना चाहिए। तो अपना नाम सुनना है सबकी जुबान से, इतना भी आसान नहीं, हिम्मत हमें भी कम नहीं हर चुनौती से लड़ने का। आखिर में कुछ कहना है, ध्यान रखना है आयुर्वेद से प्रयोजनम, स्वस्थ से स्वास्थ्य रक्षणम, स्वास्थ्य से स्वास्थ्य रक्षणम, आदर्श विकार प्रशमनम। So now I would like to tell you about this scholarship and Pratap Kumar Vaidya, who was my grandfather, and he actually fought a lot for our Vaidyas and Hakims during British Raj and even after that, and he was the one in 1963 who was responsible to pass One India, One Curricula law with Guzarilal Nanda, at that time Prime Minister of India, with lot of difficulties, okay, because every state used to have their own diploma and their own graduation and subject, and he said this will not do. He was Dean of Prabhuram Ayurvedic College, which was established in 1896 during British Raj in Bombay. So he deserved this honor, and I am glad, being his grandson, to offer you this scholarship. And Marathi Vaidya used to call him Amche Pratap Kumar. Okay? Acharya K. P.A. Deshpande, Hirabai Vadodekar,
1950. So I am very honored to give this scholarship to the reserve student, and this will continue and this will grow not only here but United States of America and the world. And I am very proud the new students who are coming in this white coat ceremony. Jai Ho, Mangalmay Ho. The ethics, these are wrote by Master Charaka, the father of Ayurveda, Ayurvedic medicine. मैं अपने अध्ययन काल में संयमी, सात्विक तथा अनुशासित जीवन व्यतीत करूंगा। गुरु के अधीन होकर पूर्ण समर्पित भाव से गुरु के कल्याण तथा प्रसन्नता हेतु पुत्रवत पुत्रीवत आचरण करूंगा। मेरा व्यवहार सतर्कता का पूर्ण, सेवापरायण और ईर्ष्या से रहित होगा। मैं अपने आचरण में संतोषी रहूंगा, आज्ञापालक, विनम्र, निरंतर मननशील एवं शांति युक्त रहूंगा। गुरु के अभीष्ट लक्ष्य के प्रति संपूर्ण सामर्थ्य से प्रयत्नशील रहूंगा। चिकित्सक के रूप में अपनी सफलता, यश एवं अर्थ प्राप्ति इसके लिए सदैव अपनी विद्या का उपयोग प्राणी मात्र के कल्याण हेतु करूंगा। अत्यधिक व्यस्तता एवं विश्रांति की अवस्था में भी मैं दिन रात रुग्ण के सेवा के प्रति तत्पर रहूंगा। निजी स्वास्थ्य एवं अर्थ लाभ को मेरे सेवा भाव में नहीं लाऊंगा। मैं सदैव मधुर, पवित्र, उचित, आनंदवर्धक, सत्य, हितकारी तथा विनम्र वाणी प्रयुक्त काम करूंगा। किसी स्त्री की चिकित्सा के प्रति उसके पति अथवा आत्मीय की उपस्थिति में ही चिकित्सा करूंगा। रोगी के परीक्षण के समय मेरा विवेक, ध्यान एवं इंद्रिया रोग निदान हेतु ही केंद्रित होगी। मैं रोगी अथवा उसके घर के संबंधित गोपनीय बातों का प्रचार नहीं करूंगा। रोगी अथवा उसके आत्मीयजनों को आघात हो ऐसी बातें नहीं करूंगा। और न तो अहम कामये राज्यम न स्वर्गम न अपुनर्भवो दुःखतप्तानां प्राणिनां अर्थिनां नाशनम। मुझे न राज्य की, न स्वर्ग की, न मोक्ष प्राप्ति की अपेक्षा है। मेरी आकांक्षा दुख से तप्त प्राणी मात्रों का दुख दूर करने के हेतु ही रहेगी। धन्यवाद। जय आयुर्वेद। आयुर्वेद महाविद्यालय शिव या ठिकाणी भावी डॉक्टर यांनी कॅन्सर मुक्त भारत होण्यासाठी जागतिक कॅन्सर डेच्या अनुषंगाने जनजागृती करत आपला भारत कॅन्सरमुक्त कशा पद्धती होईल या अनुषंगाने जनतेला जनजागृती केली। काय सांगाल? आपण भावी डॉक्टर आहात, साहेन आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये आपण शिकत आहात, कशा प्रकारची जनजागृती केली आणि आपण विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद राहिला?
माझं नाव अनिशा दिनेश जाधव. मी आयुर्विद्या महाविद्यालयामध्ये शिकत आहे आणि मी फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे. आज 4 फेब्रुवारी कॅन्सर डे निमित्त आपण साजरं केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पूर्ण रॅली घेतलेली आहे. पूर्ण मुंबईमध्ये आपण फिरून जे काही लोक होते घराघरात जाऊन त्यांना आम्ही सगळ्यांना सांगितलं की अलर्ट केलं की कॅन्सर इज ओन्ली अ चॅप्टर नॉट अ होल स्टोरी. तर आपल्याला फक्त एक चॅप्टरसारखं त्याला ट्रीट करायचं आहे. पूर्ण त्याला आपण जास्त म्हणजे हे नाही करायचं आहे. म्हणजे त्याला आम्ही पहिल्यांदा कसं केलं आहे की ह्याच्यामध्ये जे काही कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत त्यांना आपण जास्त जे पहिली स्टेज असते त्याच्यामध्येच आपण त्यांना कमी केलं पाहिजे. आपण त्याच्यामध्ये तंबाखू जे खाणारे लोक आहेत, परत त्याच्यामध्ये जे दारू वगैरे पितात, जे सिगारेट वगैरे वरतात, त्यांच्यासाठी ना जे आपलं थ्रोट इन्फेक्शन वगैरे होऊन आपल्याला असं वाटतं की फक्त थ्रोट इन्फेक्शन आहे, बट नाही. जेव्हा पहिली स्टेज असते तुम्ही तेव्हाच डॉक्टरांना भेटायचं आहे. नंतरनं जे काही तुम्हाला जरा पहिल्यांदाच जेव्हा समजत असतं तेव्हाच तुम्ही जाऊन डॉक्टरांना दाखवून कमी त्याचं उपचार करून घ्यायचं आहे. नंतरनं ते निदान आपल्याला सोपं राहील. नाहीतर तुम्ही त्याला जास्त टाळता गेलं तर ते जास्त होऊ शकतं, ते निदान होऊ शकणार नाही. असं आपलं भारताचं पूर्ण जास्त पर्सेंटेजमध्ये कॅन्सरचे पेशंट्स दिसून येतील. तर ते आपल्याला कमी करण्यासाठी आपल्याला हे जे काही आपण टोबॅको कन्झ्युम करतात लोक, परत त्याच्यामध्ये सिगारेट वरतात, नंतरनं जे दारू वगैरे घेतात, ते सगळं बंद केलं पाहिजे, तात्काळ बंद केलं पाहिजे. अर्थातच आपलं कॅन्सरमुक्त भारत होईल. आणि पूर्ण सर अतिशय सुंदर मार्गदर्शन तिनं जनतेला केलेलं आहे. कॅन्सरमुक्त भारत होण्याच्या दृष्टीनं तिची वाटचाल अतिशय अनमोल आहे आणि भविष्यात आदर्श डॉक्टर म्हणून ती आपल्याला पाहावयास मिळेल. काय सांगाल, आपण भावी डॉक्टर आहात, साहेन आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये आपण शिकत आहात. कशा प्रकारची जनजागृती केली आणि आपण विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद राहिला? माझं नाव अनिशा दिनेश जाधव. मी आयुर्विद्या महाविद्यालयामध्ये शिकत आहे. आज 4 फेब्रुवारी कॅन्सर डे निमित्त आपण साजरं केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पूर्ण रॅली घेतलेली आहे. पूर्ण मुंबईमध्ये आपण फिरून जे काही लोक होते घराघरात जाऊन त्यांना आम्ही सगळ्यांना सांगितलं की अलर्ट केलं की कॅन्सर इज ओन्ली अ चॅप्टर नॉट अ होल स्टोरी. तर आपल्याला फक्त एक चॅप्टरसारखं त्याला ट्रीट करायचं आहे. पूर्ण त्याला आपण जास्त म्हणजे हे नाही करायचं आहे. म्हणजे त्याला आम्ही पहिल्यांदा कसं केलं आहे की ह्याच्यामध्ये जे काही कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत त्यांना आपण जास्त जे पहिली स्टेज असते त्याच्यामध्येच आपण त्यांना कमी केलं पाहिजे. आपण त्याच्यामध्ये तंबाखू जे खाणारे लोक आहेत, परत त्याच्यामध्ये जे दारू वगैरे पितात, जे सिगारेट वगैरे वरतात, त्यांच्यासाठी ना जे आपलं थ्रोट इन्फेक्शन वगैरे होऊन आपल्याला असं वाटतं की फक्त थ्रोट इन्फेक्शन आहे, बट नाही. जेव्हा पहिली स्टेज असते तुम्ही तेव्हाच डॉक्टरांना भेटायचं आहे. नंतरनं जे काही तुम्हाला जरा पहिल्यांदाच जेव्हा समजत असतं तेव्हाच तुम्ही जाऊन डॉक्टरांना दाखवून कमी त्याचं उपचार करून घ्यायचं आहे. नंतरनं ते निदान आपल्याला सोपं राहील. नाहीतर तुम्ही त्याला जास्त टाळता गेलं तर ते जास्त होऊ शकतं, ते निदान होऊ शकणार नाही. असं आपलं भारताचं पूर्ण जास्त पर्सेंटेजमध्ये कॅन्सरचे पेशंट्स दिसून येतील. तर ते आपल्याला कमी करण्यासाठी आपल्याला हे जे काही आपण टोबॅको कन्झ्युम करतात लोक, परत त्याच्यामध्ये सिगारेट वरतात, नंतरनं जे दारू वगैरे घेतात, ते सगळं बंद केलं पाहिजे, तात्काळ बंद केलं पाहिजे. अर्थातच आपलं कॅन्सरमुक्त भारत होईल. अतिशय सुंदर मार्गदर्शन तिनं जनतेला केलेलं आहे. कॅन्सरमुक्त भारत होण्याच्या दृष्टीनं तिची वाटचाल अतिशय अनमोल आहे आणि कॅन्सरमुक्त भारत होण्यासाठी आपण जागतिक कॅन्सर डेच्या दिवशी आज रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि जनजागृती केली. कशा प्रकारचा अनुभव राहिला, कशा प्रकारे जनतेला आपण मार्गदर्शन केलं? नमस्कार, मी विवेक थोरात, सेकंड इयर BMS स्टुडंट, आयुर्वेदिक महाविद्यालय सायन. आज 4 फेब्रुवारी रोजी वर्ल्ड हेल्थ कॅन्सर डे आपण साजरा करतो. ह्याच्यानुसार आपल्याला अवेअरनेस फैलवायची असते की कशाप्रकारे कॅन्सरचे जे कॉज असतात त्यापासून आपण वाचलं पाहिजे. जसं टॅबॅको आहे, सिगरेट्स आहे, ह्याच्या कारणामुळे कॅन्सरचे रेट्स खूप वाढत चालले आहेत. जसे फोन्स आहेत जे आपण पॉकेटमध्ये ठेवतो त्यांनी जास्त आज प्रोस्टेट कॅन्सर होत आहेत, ब्रेस्ट कॅन्सर पण होत आहेत. जे फिमेल्स लोक फोन ठेवतात त्याचे जे रेडिएशन असतात, विविध प्रकारचे रेडिएशन, त्यांनी पण कॅन्सर होत चाललं आहे. आज आपल्या देशामध्ये ब्रेस्ट कॅन्सर हे खूप वाढत चालले आहे. मग त्याचं अर्लियर डायग्नोसिस जे असतं, म्हणजे पेन होतं आहे, दुखतं आहे, मग फिमेल्स लोक किंवा कोणी पण कॅन्सरचे जे पण कॉज असतात आपण इग्नोर करून टाकतो. प्री सिम्पटम्स आपण जे दिसतात कॅन्सर्समध्ये ते आपण इग्नोर करून टाकतो. त्यावेळेस आपल्याला योग्य प्रकारे डॉक्टरला भेटलं पाहिजे, त्याची विचारपूस केली पाहिजे, टेस्ट केले पाहिजे. त्या टेस्टनेच आपल्याला समजतं की कॅन्सर झालेला आहे. मग तो अर्लियर स्टेजमध्ये असला, स्टेज 1मध्ये असला, 2मध्ये असला, त्यामध्ये कॅन्सरला आपण कंट्रोल करू शकतो. किमोथेरपी आहे, रेडिओथेरपी आहे, ह्याच्यामध्ये कंट्रोल करता येतं. पण तो काय लोकांमध्ये स्टेज 4
मध्ये गेल्यावर त्यांना कळतं की कॅन्सर झालेलं आहे. एवढ्या स्टेजमध्ये गेल्यावर जे डायग्नोसिस करणं ते अवघड जातं, फॅटल होऊन जातात, म्हणजे मरण्याच्या ह्याच्यामध्ये येऊन जातात. मग त्यामध्येच आपण अवेअरनेस केला आहे की कशाप्रकारे अर्लियर सिम्पटम्स दिसतात तर तुम्ही डॉक्टरला भेट दिली पाहिजे, ट्रीटमेंट केली पाहिजे, टेस्ट केले पाहिजे, त्याने आपल्याला कळेल आणि योग्य प्रकारे ट्रीटमेंट आपण लवकरात लवकर घेतली पाहिजे अशी आम्ही अवेअरनेस केला आहे. आज रॅली काढलेली सायनपासून ते धारावीमध्ये आम्ही पूर्ण धारावी फिरलो आहोत आणि ह्याच्यामध्ये आम्ही अवेअरनेस केला आहे की कॅन्सरमुक्त आपला देश कसा व्हावा आणि त्यासाठी आपण काय नाही केलं पाहिजे, टॅबॅको हे ते सगळं सोडून दिलं पाहिजे आणि आपला भारत देश कॅन्सरमुक्त होईल अशी आशा व्यक्त करूया. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, सायन.